आपण विज्ञान शिकत असताना विज्ञान हे आपण कृतीतून शिकायचं असतं. कृतीतून म्हणजे प्रयोगात्मक विज्ञान. प्रयोग केल्यानंतर आपल्याला निष्कर्ष मिळतो आणि खऱ्या अर्थाने आपण विज्ञान शिकतो. आणि प्रयोगाविना विज्ञान शिकणं म्हणजे काय की त्या कृतीला काही अर्थ राहत नाही. म्हणून प्रयोगात्मक जो संबोध जी संकल्पना आपल्याला नेहमी करता की दृढ होत असते, तो निष्कर्ष प्रयोगानंतर येणारं उत्तर हे नेहमी करता आपल्या लक्षात राहत असते. म्हणून विज्ञान हे आपल्याला कृतीतून शिकायचं असतं. आणि याच्याकरता आपल्याला प्रयोगशाळेतच जाण्याची गरज आहे असं नाही. आपण अनेक प्रयोग हे आपल्या घरगुती साहित्यातून देखील करू शकतो. अनेक कृती आपण सारं काही निसर्गात आहे, परंतु ते फक्त आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. हे असं का, हे असं का, का कसे केव्हा, परंतु ह्याच्या गोष्टी आपल्याला उलगडतात. याचं उत्तर म्हणजे जिज्ञासा. आणि यातनं जे घडतं, जे उत्तर आपल्याला मिळतं तो असतो निष्कर्ष. आता आपण निसर्गात अनेक गोष्टी पाहतो, परंतु आपण त्याचा विचार करत नाही. झाडाचा पानाचा रंग हिरवा का रे सांगता येईल का, याचा विचार आपण करत नाही. फुलाचा रंग लाल का, याचा विचार आपण करत नाही. कैरी कशी लागते रे, आंबट लागते. परंतु तीच कैरी पिकली तर कशी लागते, मग तर कैरीचा आंबा होईल, कैरीचा आंब्याचं कैरी होईल का, नाही. दूध कसं लागतं, गोड. आणि दही कशी लागते, त्याच दुधापासून दही तयार होते, ते आंबट का लागते. मग आता समजा दुधाचं दही होतं, पण दह्याचं दूध होईल का, नाही. का नाही होणार, तर तिथे विज्ञान आहे. म्हणजे आपण जर विचार केला की तो रासायनिक बदल आहे. म्हणजे दुधामध्ये लॅक्टोज असतं, म्हणून दूध आपल्याला गोड लागतं. आणि त्याच दुधामध्ये आई विरजण टाकते आणि त्याचं रूपांतर आपल्याला दह्यामध्ये होतं. म्हणजे लॅक्टोजचं रूपांतर आपल्याला लॅक्टिक आम्लामध्ये होताना दिसतं. म्हणून दही आपल्याला कशी लागते, आंबट लागताना दिसते. अशी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण घरी देखील शिकू शकतो. मग आता घरगुती आपली आई बघा, आपण ग्रामीण भागात राहतो आणि ग्रामीण भागात वावरत असताना आपल्याला अशा अनेक घटना, अनेक गोष्टी आपल्या घरामध्ये देखील घडताना दिसतात. आपल्याला बरं नसलं म्हणजे आई काय काढते, आपली दृष्ट काढते, दीट काढते. हा दीट म्हटला एकदम बरोबर. तर दीट कशी काढते आई सांगतो का, मिठाने, अजून झाडूने, अजून मिरचीने, अजून चप्पलने, अजून घागर करतात. घागर, ती घागर जी असते त्या घागरीमध्ये आई काय करते, कशामध्ये पाणी घेते, परातीवर काय करते, मग पुढे घागर काय करते, उलटी मारण्याच्या आधी त्याच्यात काय टाकते, कागद. तो कसा असतो, पेटलेला. मग तो पेटलेला कागद आई काय करते, तुमच्या अंगावरून ते उतरवते, मीठ उतरवते, मिरची उतरवते, चप्पल उतरवते, उलटणी उतरवते आणि केरसुणीचं एक पान काढून तुमच्या अंगावरून उडून तुमकून ती फेकून देते. आणि नंतर तो जो कागद असतो, पेटलेला कागद, तो घागरीत टाकते. परातीत पाणी असतं, त्या पेटलेल्या घागरीला परातीवर ठेवलं म्हणजे परातीतलं पाणी कुठे जातं, घागरीत जातं. घागरीत पाणी गेलं म्हणजे काय होतं रे, दीट निघाली, म्हणजे दृष्ट निघाली. पण ते तसं असतं का, मग आताही आपण काय करूया, एक छोटीशी दृष्ट काढूया. आता मी काय करतो की ही जी मेणबत्ती आहे ही समजायची कागद. काय समजायचा, पेटलेला कागद. मग आता ही मेणबत्ती मी पेटवली, बरोबर. याच्या आतमध्ये मी काय टाकलं, ही परात समजायची. काय समजायची, परातीत मी काय टाकलं, पाणी टाकलं. आणि आता आपला हा जो आहे, बरोबर आहे,
यशोधी तर हा अभ्यास करत नाही, तर हा पहिला यावा म्हणून याची आपण दृष्ट काढूया. आणि ही दृष्ट काढल्यानंतर आता बघा याच्यात ते पाणी आहे का? नाही. याच्यात पाणी आहे का? नाही. हे मी कुठं ठेवलं आणि याच्या नंतर मी काय केलं की याच्या आतमध्ये टाकलं. बघा पाणी वरती आलं का? हो. पाणी वरती येताना दिसतं का तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ काय आहे की याची दृष्ट काढली. पण हे तसं आहे का मित्रांनो? नाही. हे तसं नाही. याच्यामध्ये काय आहे की इथं विज्ञान आहे आणि त्या विज्ञानामध्ये काय आहे की हवेत एक पंचमांश काय असतो? ऑक्सिजन असतो. काय तत्व याच्यामध्ये? हवेत एक पंचमांश ऑक्सिजन असतो. पण ही जी घागर घेतलेली आहे हिच्या आतमध्ये पोकळी आहे, बरोबर ना? आई जेव्हा हिच्यात कागद टाकते आणि जेव्हा ती परातीवरती ठेवते त्यावेळेस घागरीमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनची जागा, तो जो ऑक्सिजन असतो तो कागद काय करतो? पेटत असताना घागरीतला ऑक्सिजन वापरून घेतो, बरोबर? घागरीमध्ये जी हवा आहे, जो ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन काय होतो? वापरला जातो. आणि ऑक्सिजन वापरला गेल्यानंतर ती जी जागा खाली होते त्या जागेमध्ये ते पाणी जातं आणि याला म्हटलं जातं मग हवेत एक पंचमांश ऑक्सिजन असतो. हे जे आहे हे तत्व त्या दृष्ट काढण्यामध्ये आहे. ती दृष्ट निघत नाही. तर तो हवेत एक पंचमांश ऑक्सिजन असतो, घागरीमधला ऑक्सिजन वापरला जातो आणि त्या ऑक्सिजनची जागा पाणी घेते. समजलं? ती दृष्ट निघत नाही. ती देखील एक काय अंधश्रद्धा. त्याच्यानंतर आपण पहा की आता आपल्या एका बाल मित्राने एक छोटस सूक्ष्मदर्शी यंत्र तयार केलं. हे तुम्ही तयार करू शकता, बरोबर? ही स्तंभिका झाली आणि याच्यामध्ये त्याने एक छोटासा काय टाकला? लेन्स टाकला. हा साधा सूक्ष्मदर्शक त्याने टाकावता टिकाऊ आपल्याला तयार केलेला दिसतो. त्याच्यानंतर बघा की आपण प्रकाशाचं परावर्तन शिकतो. या परावर्तनाचा प्रयोग आपण घरी देखील करू शकतो. ग्लासामध्ये पाणी घेतलं आणि जर आपण साधी पेन्सिल टाकली तर आपल्याला खाली पेन्सिल सरळ दिसते का वाकडी दिसते? वाकडी दिसते. म्हणजे याचा आपण सांगू शकतो की प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रवास करत असताना त्यांचा मार्ग बदलतात. वरती काय माध्यम आहे? हवा. खाली काय? पाणी. माध्यम बदललं ना? प्रकाश किरणाने त्याचा मार्ग बदलला. म्हणून पाण्यात सरळ दिसते का पेन्सिल? कशी दिसते? वरती कशी दिसते? म्हणजे सरळ दिसते. याचा अर्थ काय? वरती हवा माध्यम आहे, खाली काय? पाणी माध्यम. म्हणून इथे आपण नियम सिद्ध करू शकतो की प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना त्याचा मार्ग बदलतो. आहे की नाही घरगुती साहित्य? आणावं लागलं का? पाण्याचा छोटा काचेचा ग्लास घेतला तुम्ही आपण घरी देखील करू शकता. त्याच्यानंतर बघा आपण एक उपकरण तयार केलं होतं मूत्रपिंड प्रतिकृती. चल इकडे. तर या मूत्रपिंड प्रतिकृतीमध्ये आपण कुठलेही साहित्य हे वापरलेलं नाही. बाजारातलं कोणतेही साहित्य आपण वापरलेलं नाही. तर याच्यात काय की 2 बिस्लरीच्या साध्या बाटल्या घेतल्या, खाली एक मोठी बाटली घेतली आणि याच्या मध्ये कागदाचा लगदा करून कागद आपण 8 दिवस भिजत घातला, त्याचा लगदा झाला. लगदा तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं फेविकॉल टाकून त्याला आपण मुक्काचा आकार काय दिला. मुक्क म्हणजे काय? किडनी. तिचा आकार कसा आहे? घेवड्याच्या बी सारखा. तो आकार दिला. आकार दिल्यानंतर खाली आपण जे घेतोय मूत्राशय म्हणजे आपली जी विसर्जन संस्था आहे, या विसर्जन संस्थेमध्ये या उदकातनं मूत्र हे गाळून झाल्यानंतर ते कशामध्ये येतं? शेवटी मूत्राशयात. त्याचं फिल्ट्रेशन झाल्यानंतर ते मूत्राशयात. मग आपण हे टाकाऊतनं टिकाऊ साहित्य तयार केलं आणि याच्यामध्ये बघा की इथं किडनीतनं मूत्र विसर्जित झाल्यानंतर मूत्राशयात जमा झाल्यानंतर आता हे थोडं बरं जुनं उपकरण आपण तयार केलं. तर याची अशी रचना होती. याच्या आतमध्ये आपण एक सायपण टाकलेली होती आणि त्या सायपणीतनं